राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची दाट शक्यता आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल। 246 नगरपालिका 42 नगरपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी दाट शक्यता आहे। आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत। नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणासह नगराध्यक्षांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। मतदार यादीही अंतिम करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान पहिल्या टप्प्यात 289 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषदा आणि 331 पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे। आजचा मंगळवार दुपारी 4 वाजता सचिवालय जिमखाना मंत्रालयासमोर इथं ही पत्रकार परिषद होणार आहे आणि जसं ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होत असते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, आजचा तो दिवस ज्या दिवसाची महाराष्ट्र वाट बघत होता, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत, त्याची घोषणा आज होऊ शकते का? नक्कीच साधारणपणे आपण पाहतोय की निवडणूक आयोग हा ज्या वेळेला पत्रकार परिषदा जाहीर करतात की घेणार आहेत त्या दिवशी बहुतेक निवडणुका जाहीर केल्या जातात आणि तशीच परिस्थिती आजची दिसती आहे। जे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून आलेलं आहे प्रसारमाध्यमांना, कारण ही पत्रकार परिषद आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत असं म्हटलेलं आहे। तर आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या संदर्भातल्या जातनिहाय आरक्षण असो किंवा मग त्यांच्या मतदार याद्या असो या अंतिम करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आज ही पत्रकार परिषद ही नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकीच्या संदर्भातलीच असण्याची 99% म्हणजे खात्री आहे। आणि साधारणपणे ज्या दिवशी, कारण निवडणुकीचा कार्यक्रम या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केला जातो, प्रत्यक्ष मतदान कधी होणार आहे, मतमोजणी कधी होणार आहे ही त्यातून सांगितलं जातं। त्यामुळे त्या क्षणापासून खरं तर आचारसंहिता लागू होते आणि म्हणूनच आजची जी मंत्रिमंडळाची बैठक आहे ही सुद्धा शेवटची मंत्रिमंडळाची बैठक असू शकते, कारण या ज्या निवडणुका होणार आहेत या राज्यभर सबंध राज्यभर होणार आहेत आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरासाठीच बहुतेक ही आचारसंहिता लागत असते आणि म्हणूनच राज्याच्या संदर्भात म्हणजे या सगळ्या निवडणुकीवर कुठलाही परिणाम होईल अशा कुठल्याही मोठ्या घोषणा या राज्य सरकारला करता येत नाही आणि म्हणूनच मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक आहे असं म्हणावं लागेल आणि त्यानंतर आज संध्याकाळपासून ही आचारसंहिता लागू होईल। आता मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि मनसेनं या निवडणुका घेऊ नका, जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाही, मतदार याद्यांमधले घोळ हे निस्तरले जात नाही तोपर्यंत या निवडणुका घेऊ नका अशी त्यांच्या वतीनं एक प्रकारचं खरं आपण म्हणू की आवाहन करण्यात आलेलं होतं। तसं पत्र जे आहे ते या सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा दिलेलं होतं। आज याच महाविकास आघाडी आणि मनसेचे एक शिष्टमंडळ हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटत आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर या निवडणुकांची घोषणा झाली तर राज्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला आपण स्पर्श केलेला आहे, कारण आज मविया काय किंवा मनसे काय सगळं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पण भेटायला दिल्लीमध्ये गेलेलं आहे। तुम्ही अशाच सोबत प्रणाली, आपल्याबरोबर सुस्मिता भदाणे पाटील सुद्धा उपस्थित आहेत। सुस्मिता, 3 टप्प्यांमध्ये निवडणुका होतील असं कळतंय, म्हणजे ही तर शक्यता आहे, काय अधिक सांगाल त्याविषयी? खरं तर गेली अनेक वर्ष अगदी 2017 नंतर जे अनेक होऊ घातलेले नगरसेवक असतील किंवा मुंबई महानगरपालिका असेल, महत्त्वाच्या महानगरपालिकांचा कारभार हा प्रशासकांकडनं चालवण्यात येत होता आणि अशा महत्त्वाच्या निवडणुका पार पडण्यासाठीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे। 4 वाजता ही पत्रकार परिषद दिनेश मोरे हे घेणार आहेत। खरं तर ज्या पद्धतीची सगळी पूर्व तयारी असते या निवडणुकीपूर्वीचं आरक्षण सोडत जाहीर करणं, हरकती सूचना मागवणं, प्रभाग रचना, या सगळ्या तयारीला आता पूर्णविराम मिळालेला आहे
आता खरं तर आपण बघितलं तर आज संध्याकाळपासूनच आचारसंहिता ही लागू होणार आहे, त्यामुळं येत्या काळामध्ये अधिवेशनाच्या बाबत सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतील। दुसरा मुद्दा म्हणजे आजची ही कॅबिनेटची बैठक अंतिम बैठक असणार आहे। भविष्यामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये निवडणुकीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। या दरम्यान आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ते म्हणजे गेल्या काही दिवसांमधलं एकूणच स्थानिक पातळीवरती मतचोरीबाबतचं बदललेलं वातावरण, शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी, त्यामुळं या सगळ्याचा परिणाम या निवडणुकांमध्ये सुद्धा होऊ शकतो। ज्यावेळेला अशा पद्धतीने अधिकृतपणे आचारसंहितेची घोषणा केली जाते त्या क्षणापासून आपण निवडणूक मोडमध्ये गेल्यासारखं एक चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत, संवेदनशील निवडणुका आहेत, त्यांमध्ये 3 टप्पे करण्यात येणार आहेत। काही अंशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अंतिम टप्प्यामध्ये ठेवण्याचा सुद्धा विचार आहे। ज्या निवडणुकींना सर्वाधिक कस लागू शकतो किंवा यंत्रणा मोठ्या प्रमाणात तयार ठेवाव्या लागतात, अशा निवडणुका 3ऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे। मोठ्या लोकसंख्येच्या परिसरामध्ये या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये घेण्यात येतील। परंतु गेली अनेक वर्ष रखडलेल्या या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरचं राजकारण, महाविकास आघाडी, महायुती अशा सगळ्याच घटक पक्षांकडनं तयारीला सुरुवात झालेली होती आणि आज ज्यावेळेला ही पत्रकार परिषद सचिवालयामध्ये होईल त्या क्षणापासून राज्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात येईल। परंतु या दरम्यान विरोधकांनी जो मतदार याद्यांमध्ये जे सदोष मतदार याद्या होत्या त्याबाबत मात्र कुठेही स्पष्टता अजूनही आलेली नाही। त्याच मतदार याद्या या ग्राह्य धरल्या जाणार का याबाबतही स्पष्टता आलेली नाही। त्यामुळेच आज केंद्रीय निवडणूक आयोगासोबत जी बैठक झालेली आहे तीही महत्त्वाची आहे। परंतु कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुका पुढे ढकलणं हे परवडणारं नसल्यानं या आचारसंहितेचं स्वागत सर्व स्तरातनं केलं जाते आणि खऱ्या अर्थानं निवडणूक कशा पद्धतीनं होणार, कशा पद्धतीची यंत्रणा यामध्ये कामाला लागेल हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्की नक्की आपल्याबरोबर राहुल जोरी सुद्धा आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। राहुल, प्रणाली आणि सुस्मिताशी बोलताना एक मुद्दा या दोघींच्या बोलण्यातून आला जो अत्यंत महत्त्वाचा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका होत असताना आणि सदोष अशा मतदार याद्या घेऊन निवडणुका घेऊ नका असं काही पक्ष म्हणत असताना याच्या बाबतचं उत्तर आज पत्रकार परिषदेमध्ये दिलं जाऊ शकतं का? राहुल, बरोबर आहे अगदी सुवर्ण। एकंदरीत जर बघितलं तर जे राजकीय पक्ष सदोष याद्यांबाबत बोलत आहेत ते मात्र फक्त राजकीय दृष्ट्या ते बोलतायत असं वारंवार विरोधकांनी आयोगाकडून देखील वारंवार सांगितलं जातं आणि जर आयोगाने याबद्दल भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी तशा पद्धतीनं कायदेशीर चौकटीमध्ये या सदोष याद्यांबद्दल तक्रार करणं अपेक्षित होतं। मात्र आतापर्यंत कुठेही असं होताना दिसत नाहीये। अर्थात राज्य निवडणूक आयोग या संदर्भात काय निर्णय घेईल ते देखील महत्त्वाचे। मात्र दुसऱ्या बाजूला राज्य सरकार मात्र या निवडणुकीच्या संदर्भात जोरदार कामाला लागले। आताच काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे जे की महसूल मंत्री आहेत त्यांनी आपल्या खात्याचे अतिशय महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते जाहीर केले आणि यासोबतच आजच्या कॅबिनेटमध्ये जर 4 वाजता ही आचारसंहिता लागणार असेल आणि आता कदाचित ही जर आचारसंहितेपूर्वीची शेवटची कॅबिनेट असेल तर राज्यात लोकांच्या थेटपणे लोकांना आकर्षित करतील अशा पद्धतीचे मोठे निर्णय हे आज आजच्या कॅबिनेटमध्ये होऊ शकतात। एकंदरीत बघितलं तर महसूल विभागाचेच अजून 4 महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या कॅबिनेटमध्ये पार पडताना दिसत आहेत आणि याच अनुषंगानं एकीकडे आरोप प्रत्यारोप, एकीकडे वारंवार विरोधकांकडून सदोष याद्या, वोट चोरीचा वारंवार मुद्दा मांडला जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र महायुतीचं सरकार हे थेटपणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालेलं आहे। आपल्या मतदारांना आपल्या निर्णयातून आकर्षित करण्यासाठी आजच्या कॅबिनेटमध्ये किती महत्त्वाचे तितकेच लोकोपयोगी निर्णय होतात हे देखील पाहावं लागेल। महसूल खातं जे की मी वारंवार उल्लेख करतोय यापूर्वी देखील अगदी गुंठावारी पद्धतीचा मुद्दा असेल, गुंठावारी जागेची विक्रीचा मुद्दा असेल, एनएल लेआउटचे मुद्दे असतील, या सगळ्या पातळीवर थेटपणे निर्णय झालेले आहेत आणि अजून याच कॅबिनेटमध्ये 4 महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते महसूल खात्याचे होत आहेत। त्यामुळे आरोप प्रत्यारोप एकीकडे सुरत राहतील, सदोष मनुष्यवधाचा सदोष मतदार याद्या संदर्भातला हा विषय जर असेल आणि या सगळ्या बाबतीत एकंदरीत जर बघितलं तर अशाच पद्धतीनं
संपूर्णपणे निवडणूक आयोग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष हे आपण खास करून सत्ताधारी राजकीय पक्ष हे पूर्णपणे आपल्या या सगळ्या निवडणुकीच्या कामकाजाला लागलेत असंच म्हणावं लागेल. बरोबर राहुल, आजची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असेल, कारण पुढे 1-1.5-2 महिने निवडणुकांचा कालावधी असेल म्हणून तर त्याविषयी तुझ्याशी बोलतेच. मात्र प्रणाली, कोर्टामध्ये जे सादर करण्यात आलेलं होतं उत्तर निवडणूक आयोगाकडून की बाबा मतदार याद्या बदलणं, त्यातनं कुणाला वगळायचं, कुणाला निवडणूक यादीमध्ये ठेवायचं मतदार यादीमध्ये, हे सगळं निवडणूक आयोगाचं काम नाही. म्हणजे निवडणूक आयोगाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच्याविषयी आणि होणाऱ्या आरोपांविषयी आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडणं निवडणूक आयोगाला गरजेचं वाटतंय काय? मुळात आपण जर बघितलं तर प्रत्येक निवडणुका ज्या असतात त्या निवडणुकांमध्ये एक कालावधी दिलेला असतो. म्हणजे याद्या आता जसं या ज्या आता आज निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठीचा कालावधी जो होता तो 1 जुलै 2025 हा कालावधी देण्यात आलेला होता. म्हणजे 1 जुलै 2025 पर्यंत ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार या उद्देशानं केलेली आहे त्या सगळ्यांचा नावांचा समावेश या यादीमध्ये होता करण्यात येईल. परंतु आता जर आपण 1 जुलै नंतर बघितलं तर आता नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, तब्बल 4-5 महिने दरम्यानच्या काळामध्ये निघून गेलेले आहेत. तर मनसे किंवा इतर राजकीय पक्षांचा आक्षेप असा होता की जर निवडणुका अजून घोषित झालेल्या नाहीये तर त्याच्या इतक्या पूर्वी आधी म्हणजे 4 महिने किंवा 5 महिने आधी तुम्ही अंतिम तारीख कशी ठेवू शकता असा त्यांनी एक सवाल उपस्थित केलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की जर निवडणुका कधी लागतायत हे जर तुम्हाला माहिती आहे तर साधारणतः त्याच्या 1-2 महिन्याआधी तुम्ही अशा पद्धतीनं मतदार अंतिम यादी कुठली याची डेडलाईन ठरवणं योग्य होतं. परंतु आता या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये जे मतदार 18 वर्ष वय पूर्ण करतायत किंवा ज्यांनी त्यांच्या नावाची नोंदणी करून घेतली आहे त्यांना एक प्रकारे तुम्ही मतदानापासून कुठेतरी वंचित ठेवताय असा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मतदार नोंदणी ही सातत्यानं होणारी प्रक्रिया आहे. जशी मतदार नोंदणी ही सातत्यानं होणारी प्रक्रिया आहे त्याच पद्धतीनं जे दुबार मतदार आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झालेल्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांची नावं वगळणं हा सुद्धा कायमस्वरूपी असलेला कार्यक्रम असावा. बरोबर असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. अनेक वेळेला आपण पाहतो की मतदारांची दुबार तर नावं आहेतच परंतु अनेक मृत मतदारांची नावं सुद्धा या याद्यांमध्ये जशाच्या तशी राहतात कारण ती काढण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. आणि मतदार नोंदणी हे सगळे राजकीय पक्ष मोठ्या उत्साहानं करून घेतात परंतु दुबार मतदार किंवा त्याचबरोबर मृत मतदार यांची नावं काढण्याची प्रक्रिया जी आहे ती मात्र योग्य पद्धतीनं पार पाडली जात नाही. आणि त्यामुळे मतदारांची संख्या खूप मोठी दिसून येते आणि त्या तुलनेत होणारं मतदान हे टक्क्यांनी कमी दिसून येतं. या सगळ्या गोष्टींवर त्यांनी आक्षेप घेतलेले होते. परंतु आता जर आपण बघितलं तर या 1 जुलै या 2025 ही तारीख अंतिम ठरवण्यात आली आणि त्या मतदार याद्यांवर या निवडणुका घेतल्या जाणार आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की अशा परिस्थितीमध्ये मनसे किंवा महाविकास आघाडी काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की तुम्हा तिघांशी असाच संवाद साधायचा आहे. पण एका मोठ्या बातमीकडे आपण